मन धागा धागा जोडते नवा या मालिकेच्या 21 नोव्हेंबरच्या भागामध्ये आता पुन्हा एकदा राज्याध्यक्ष फॅक्टरीमध्ये चोरी झाल्याचं कळल्यावरती लगेचच सार्थकने पोलिसांना बोलवलेलं असतं। त्यावरती केदार म्हणतो, अरे पोलिसांना बोलवायची गरज काय? सार्थक म्हणतो, कारण हे वारंवार होत चाललेलं आहे आणि तो पोलिसांना सांगतो, या वेळेला तुम्ही CCTV फुटेज चेक करा आणि त्यानंतर खरा गुन्हेगार जो कोणी आहे त्याला या वेळेला बिलकुल माफी करू नका। खरा गुन्हेगार हातात लागला त्याला योग्य ती शिक्षा ही झालीच पाहिजे असं म्हणत सार्थक केदारकडे बघतो। केदार म्हणतो, तू माझ्याकडे काय बघतोय? सार्थक म्हणतो, काहीच नाही, कारण या इथे ही दुसऱ्यांदा चोरी झाली आणि इथे बाहेरचं असं कुणीच नव्हतं। सार्थकचा पूर्णपणे सगळा आळ आता केदारवरती असतो, पण उघड तो हे बोलू शकत नसतो। त्यामुळे पोलिसांना कामाला लावून आता मात्र खरा चोर पकडण्यासाठी सार्थकने शर्थीचे प्रयत्न केलेले असतात आणि पोलीस सांगतात, तुम्ही काळजी करू नका, 2 दिवसामध्ये खरा चोर कोण आहे त्याला तुमच्यासमोर रंगे हात पकडतो। सार्थक म्हणतो, नुसतं पकडू नका, त्याला यावेळेला शिक्षा पण झालीच पाहिजे। आता केदारचे धाबे दणाणतात, आता आपल्यापर्यंत सार्थक पोहोचणार की काय अशी त्याला खूप भीती वाटायला लागते। तोपर्यंत मनोज घरी येतो आणि घडलेला सगळा प्रकार अण्णांना सांगतो आणि म्हणतो, बघितलं, हा अपमान करणं बाकी होतं म्हणून तिकडे मला पाठवलं होतं का, असा अपमान करून घेण्यासाठी? यावरती अण्णा म्हणतात, अरे आनंदीला पण या सगळ्याचं वाईट वाटलं असेल, तिचं पण त्या घरात काय चालतं तू मला सांग बरं। याच्यावरती सार्थक आता तिकडे घरी नसताना हे सगळं घडलं असल्याचं अण्णांना समजतं। ते म्हणतात, हे बघ, त्या घरामध्ये सार्थक सर सोडले तर फक्त आनंदीला तेच एकटे सपोर्ट करतात, बाकी घरातलं कोणी तिला काही सपोर्ट सुद्धा करत नाही, त्यामुळे तिचं काय चालेल? यावरती मनोज सांगतो, मला काही माहीत नाही आहे, आनंदीने माझ्या विरुद्ध आता तिकडे स्टँड घ्यायला नको होता का, म्हणजे माझ्या बाजूने बोलायला नको होतं का? मला काही हे पटलं नाही। अण्णा म्हणतात, अरे आनंदीचं पण तू बाजू समजून घे, तिला नक्कीच वाईट वाटलं असणार। मालती म्हणते, हो, पण आनंदी बिचारी काय करू शकते, स्वतःसाठी तिथे बोलू शकत नाही, तुझ्यासाठी काय बोलणार? मनोज म्हणतो, आता हे अति झालेलं आहे, आता आनंदीसोबत मला कोणताही संबंध ठेवायचा नाही आहे असं म्हणत मनोज आता खूप मोठी अनाउन्समेंट करतो आणि तिकडून निघून जातं। मालती आणि अण्णा या दोघांनाही खूप वाईट वाटतं। तोपर्यंत इकडे आता राज्याध्यक्षांकडे भाऊबीजेचा प्रोग्राम चालू असतो। शलाका, आकांक्षा आणि आदर्श आणि सार्थक या चौघांची भाऊबीज चालू असते, थट्टा मस्करी चालू असते। शलाकाला महागड्या गिफ्टवरून दोघंजण चिडवत असतात आणि अखेर हसत खेळत राज्याध्यक्षांची छानपैकी भाऊबीज सेलिब्रेट होते। त्यावेळेला सुधा म्हणते, खरंच ग, खरंच माझ्या या मुलांना कोणाची नजर नको लागायला। वृंदा म्हणते, हो खरंच, म्हणजे या चौघंसुद्धा छानपैकी भाऊबीज साजरी करतायत आणि आता मला खूप आनंद वाटतोय। त्यावेळेला सार्थक म्हणतो, मनोज दादा आला होता का? आनंदीची भाऊबीज झाली का? यावरती सगळेजण गप्प बसतात। वृंदा सांगते, हो आला होता, पण त्या बहीण भावंडांचं काय बी नसलं, माहीत नाही कसला विचित्र आहे तो, त्या दोघांचं काय झालं आणि सगळा राग आमच्यावरती काढून रागारागात निघून गेला। खरंच सुद्धा या असल्या लोकांच्या सोबत सोयरीक जमावणं म्हणजे खूप चुकीचं आहे हा, म्हणजे मला हे पटलंच नाही की त्याने इथे येऊन आपल्यावरती राग काढायची काय गरज होती। त्या बहीण भावंडांचं जे काही झालं असेल ते त्यांच्यात, मग इथे येऊन आपल्याला राग काढायची त्याला काय बरं गरज होती? मग सार्थकला काहीतरी खटकतं, तो आतमध्ये येतो आणि म्हणतो, काय झालं आनंदी, म्हणजे बाहेर मला कळलं की दादा निघून गेला, नक्की तुमच्यामध्ये काय झालं? याच्यावरती आनंदी सांगते, काही नाही सर, म्हणजे सांगू का, दादा मी उगाच गैरसमज करून घेतला। याच्यावरती सार्थक म्हणतो, नाही, असा गैरसमज झाला नसणार, काहीतरी काकूने किंवा घरात काहीतरी झालंय, तुम्ही माझ्यापासून काही लपवताय का? आनंदी म्हणते, नाही सर, मी तुमच्यापासून खरंच काही लपवत नाही, दादाचाच गैरसमज झाला होता। सार्थक म्हणतो, नाही, पण हा गैरसमज इथे घरच्यांच्यामुळे झाला असेल तर तो मी सहन करणार नाही, तुम्हाला मी या सगळ्यामध्ये न्याय मिळवून देणार। आनंदी म्हणते, नको सर, जाऊ दे। याच्यावरती सार्थक सांगतो, नाही आनंदी, तुम्हाला या सगळ्यामध्ये तुमच्या भावाचा जर अपमान झाला असेल, तुमची भाऊबीज सेलिब्रेट झाली नसेल तर तुमची भाऊबीज सेलिब्रेट झालीच पाहिजे असं म्हणत आनंदीला हाताला धरून सार्थक आता सगळ्यांच्या समोर बाहेर आणतो। हॉलमध्ये सगळेजण ही चर्चा करत बसलेले असताना तिकडे आता सार्थक आनंदीला घेऊन येतो आणि आदर्श चिडलेला असतो आणि म्हणतो, काय झालं नक्की, मनोज दादासोबत तुम्ही काय केलं, मला खरं कळलंच पाहिजे। यावरती वृंदा सांगत असते, आम्ही कुठे काय केलं, त्या 2 बहीण भावंडांचं काय झालं आम्हाला माहीत नाहीये आणि त्याने आमच्याबद्दल गैरसमज करून निघून गेला। आदर्श म्हणतो, 2 वेगळी वाक्य तू बोलतेस, एकीकडे सांगतेस त्या बहीण भावंडांचे वाद झाले, दुसरीकडे सांगतेस आमच्याविषयी गैरसमज, त्या दोघांचा वादविवाद झाले, तर तुमच्याविषयी का गैरसमज करून घेतील? सुधा म्हणते, आदर्श तू उगाचच चिडतोयस, जे सांगते ना वृंदा ते खरंच खरं आहे, त्याने उगाच काहीतरी गैरसमज केला आणि चिडचिड करून निघून गेला।
तोपर्यंत तिकडे आता सार्थक आनंदीला घेऊन बाहेर येतो। सगळेच जण पाहतात सार्थकचा नक्की प्लॅन तरी काय आहे। सार्थक आनंदीला घेऊन येतो, हातामध्ये पूजेची थाळी असते आणि तो तिला हाताला धरून बाहेर नेतो। कोणालाच कळत नाही आता पूजेची थाळी घेऊन आनंदी चालली कुठे। सगळेच जण हे दृश्य पाहण्यासाठी आता बाहेर येतात। आदर्श मात्र समजून जातो की सार्थकला काय करायचं आहे। सार्थक बाहेर येतो, आनंदीला म्हणतो तो बघा, ज्या वेळेला एखाद्या बहिणीचा भाऊपर्यंत ती पोहोचू शकत नाही, भाऊबीज करत नाही, तर त्या चंद्राला ती भाऊ मानते। तुम्ही सुद्धा चंद्राला ओवाळून तुमची भाऊबीज पूर्ण करून घ्या, असं म्हणत सार्थकने आनंदीला भाऊबीज पूर्ण करण्यासाठी चंद्राला भाऊ मानण्यासाठी सांगितलेलं असतं। आता आदर्श हे सगळं पाहत असतो। सार्थकने आनंदीला भाऊबीजेचं आता महत्त्व सांगत चंद्राला ओवाळायला सांगितलं। सार्थकचा मान ठेवत आनंदी चंद्राची ओवाळणी करते आणि आता इकडे आदर्श प्रेमाने हे सगळं पाहत असतो। त्यानंतर सार्थक विचार करतो की कितीही झालं तरी आज चंद्राला ओवाळलं, पण तुमच्या खऱ्या भावाला ओवाळण्यासाठी मी तुम्हाला त्याच्यापर्यंत नक्कीच नेणार। आणि तो म्हणतो चला आता आपल्याला बाहेर जायचं आहे। आनंदी म्हणते सर आत्ता कुठे। याच्यावरती सार्थक सांगतो मी तुम्हाला सांगतोय ना, चला म्हटलं ना, आपण इथून बाहेर पडूया, फेरफटका मारून येऊया। यावर इकडे वृंदा लगेच सुधाच्या कानाशी लागते आणि तिचे कान भरायला लागते आणि म्हणते बघितलंस का अगं सुधा, बघ आता ही काही भल्या माणसांनी घराबाहेर पडण्याची वेळ आहे का। तुझा मुलगा तुझ्या हातातून पूर्णपणे निसटून गेलाय, लवकरात लवकर काहीतरी कर, नाहीतर ही तुझ्या मुलाला त्याच्या तालावरती नाचवेल, असं म्हणत ती आता मुद्दाम सुधाचे कान भरते। हलक्या कानाची सुधा लगेच विचार करते खरंच आहे हे सगळं, नाहीतर ही आनंदी सगळं माझ्या हातातून हिरवून घेईल आणि सगळं काही आता हातातून निसटून जाईल। तोपर्यंत इकडे आता सार्थक अण्णांच्या घरी येतो आणि दार वाजवतो। अण्णा सार्थकला पाहतात आणि खूप खुश होतात आणि या सार्थकराव या, असं म्हणत दोघांचं स्वागत करतात। आनंदी म्हणते सर तुम्ही इथे का आलात, दादा चिडून इकडे आलाय, त्याने तुमचा अपमान वगैरे केला तर मला नाही चालणार। यावरती सार्थक म्हणतो हे बघा, बहीण भावंडांची भांडणं तर ही होतच असतात, मी आणि अक्कू नाही का, आम्ही दोघं पण नेहमीच भांडतो। तोपर्यंत मनोज बाहेर येतो। त्यावेळेला सार्थक म्हणतो मनोज दादा, म्हणजे तुमचा राग साहजिक आहे, त्या घरात जे काही झालं त्यासाठी मी माफी मागतो। या सगळ्यामध्ये आनंदीची खरंच काही चुकी नाही आहे, तर तुम्ही तिला तिचा भाऊबीजेचा मान हिरावून घेऊ नका। हवे तर माझ्या घरच्यांनी तुमचा अपमान केलाय, मी तुमची माफी मागतो आणि मला माफ करा आणि आनंदीवरती तुम्ही राग धरू नका, कारण त्या घरामध्ये सुनेचा मान लग्न झाल्यापासून आनंदीला कधी मिळालाच नाही आहे। तो तर मी मिळवून देण्यासाठी प्रयत्न करतोय, पण निदान तिचे आहेत ते जुन्या नात्यांचा मान तरी तिला मिळावा, तिला भाऊबीज करण्याचा एक हक्क मिळावा। मी तुमची माफी मागतो, माझ्या माफीला विनंती करा आणि तिचा मान स्वीकारा, असं म्हणत सार्थकने आता मात्र मनोजचं मन जिंकलेलं असतं। मालती सांगते मला वाटते मनोज ते बरोबर बोलतायत, तुला आता या सगळ्याचा विचार करायला पाहिजे। अखेर मनोज नाईलाजाने आनंदीकडून आरती करून घेतो आणि आता आनंदी म्हणते दादा खरंच मला माफ कर, म्हणजे जे काही घडलं ना आमच्या घरात त्यासाठी तू मला माफ कर, तुझा अपमान करण्याचा माझा हेतू नव्हता। मनोज ऐकायला तयार नसतो, तो निघून जातो। पण आनंदीला भाऊबीजेचं आता सगळं करायला मिळालेलं असतं, म्हणजे सगळे विधी करायला मिळतात म्हणून आनंदी खुश असते। त्यावरती अण्णा म्हणतात सार्थकराव मी खरं तर तुमची माफी मागतो, म्हणजे तुम्हाला इथे येऊन जे काही करायला लागलं त्यासाठी खरंच तुम्ही मला माफ करा। सार्थक म्हणतो अण्णा तुम्ही माफी मागू नका बरं। इकडे आनंदी विचार करते खरंच सार्थक कर, तुमचे जितके आभार मानू ना तितके कमी आहेत। आज माझी भाऊबीज तुम्ही इतकी स्पेशल केलीत ना, तुमच्यासारखा नवरा म्हणजे एखाद्या मुलीला लाभणं हे भाग्याचं आहे। हळूहळू आनंदी सार्थकच्या प्रेमात पडत चालले हे आता आपल्याला जाणवायला लागलेलं आहे। तोपर्यंत इकडे मनोजसाठी कंपनीमधून भरगच्च चेक येतो बोनससाठी आणि तो सांगतो की हे बघा हा तुमच्या पगार नाही आहे, हा चेक आहे बोनसचा तुमच्या। मनोज खुश होतो आणि विचार करतो नवीन नोकरी तरीसुद्धा इतका भरभक्कम बोनस, खरंच माझं तर भाग्यच उजळलं। आता हा चेकसुद्धा सार्थकनेच दिलेला असतो। आता मनोज खूप खुश होतो। तोपर्यंत इकडे सार्थक सांगत असतो म्हणजे खरंच सॉरी, तुमच्या मनोज दादासोबत घरात जे काही झालं त्यासाठी मी खूप सॉरी। यावरती आनंदी म्हणते सर तुम्ही कशाला सॉरी, खरं तर मी सॉरी कारण ना मी अजूनही तुमच्या आईला तुमच्या बाजूने वळवू शकले नाही। यावरती सार्थक म्हणतो काय हो त्याचं काय घेऊ नका, ते सगळं तर होतच राहणार आहे, असं म्हणत सार्थक आता आनंदीला समजवत असतो। सार्थक आणि आनंदीची लव्ह स्टोरी जोमात पुढे चालले, मालिका रंजक होत चाललेली आहे।